जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय मराठी कविता 21वी आभाळ माया। या कवितेची अध्ययन निष्पत्ती आहे याप्रमाणे। चला तर पाहूयात मग आभाळ माया। मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 73 आणि 74 वर ही कविता आहे। 73 वर कविता दिलेली आहे आणि 74 पान क्रमांकावर त्यावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे। कविता आणि स्वाध्याय दोन्ही आपण सविस्तर पाहणार आहोत। प्रथम आपण कवितेचा अर्थ जाणून घेऊयात। पावसा रे पावसा रे, मला पावसाचे ढग बनू दे। डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। कवीला पावसाला बघून पावसाचं ढग बनावं असं वाटतंय आणि पावसाचे ढग बनून डोंगर दरी आणि शेतात खूप खूप कोसळावं असं कवीला वाटतंय। पाऊस पडल्यावर सगळीकडे कसं पाणीच पाणी होतं, बरोबर की नाही? शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे। शेतात खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। शेतकऱ्याला बघून कवीला बी व्हावंसं वाटतंय आणि शेतकरी दादाला कवी म्हणतायत की मला बी म्हणून शेतात पेरून द्या आणि मग खूप खूप धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला बरकत होऊ दे। बरकत म्हणजे भरभराट। पहा मुलांनो, कवी दुसऱ्यांसाठी किती छान विचार करतायत। पंती ग मला दिवा होऊन जळू दे। गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पंतीला पाहून कवीला दिवा व्हावं असं वाटतंय आणि दिवा होऊन गरिबांच्या झोपडीत उजेड न्यावा असं वाटतंय। पहा, कवीच्या किती सुंदर कल्पना आहेत। तुम्हाला पण सुचतात ना मुलांनो कल्पना अशा? पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे। तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। पक्षाला पाहून कवीला वाटते की त्यांना सुद्धा चोच आणि पंख फुटायला पाहिजे आणि मग काय करणार? तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। भुके कंगालांना फळे वाटणार। भुके कंगाल म्हणजे भुकेलेले आणि गरीब लोक। अशा लोकांना फळे वाटावीत असं कवीला वाटतंय। परी ग मला बागेत येऊ दे। आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। परीला कवी म्हणतायत, परी ग तू मला बागेत येऊ दे आणि बागेत जाऊन काय करायचंय? आनंदाने नाचायचंय, गायचंय। आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे म्हणजे खूप सारी माया सर्वांना मिळू दे। मुलांनो, या कवितेचा अर्थ आपण पाहिला। आता या कवितेचं गायन मी करणार आहे, नीट काळजीपूर्वक ऐका। पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे। डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे। शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। पंती ग मला दिवा होऊन जळू दे। गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे। तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। परी ग मला बागेत येऊ दे। आनंदाने नाच
नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. मुलांनो, या कवितेवर आधारित स्वाध्याय आपण आता पाहूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते? पावसाचे ढग होऊन डोंगर, दरी आणि शेतात कोसळावे असे कवीला वाटते. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? शेतात खूप धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला बरकत येते. कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? कवीला उजेड गरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे. पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? पक्षाकडे पाहून कवीला वाटते की त्यांना पण पक्षासारखे चोच व पंख फुटावेत. आभाळ माया मिळावी असे कवीला का वाटते? साऱ्यांना आनंदाने नाच गाण्यासाठी आभाळ माया मिळावी असे कवीला वाटते. पुढचा प्रश्न पहा. कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? पाऊस. पावसाला पाहून कवीला काय व्हावंसं वाटतं बरं? पावसाचे ढग. पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे. पणती. पणतीला पाहून कवीला काय व्हावंसं वाटतं? दिवा. पंती ग मला दिवा होऊन जळू दे. खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा. अंगण, खेळण्यासाठी. मैदान, संघ व जास्त खेळाडू असणारे खेळ खेळण्यासाठी. शेत, धान्य पिकवण्यासाठी. फुले, गजरा करण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी. दिवा, प्रकाश मिळवण्यासाठी. पुढचा प्रश्न पहा. तुम्ही कोणासाठी काय द्याल? मित्रासाठी काय द्याल बा मुलांनो? खाऊ. मित्राला खाऊ दिला की मित्र खुश होतो की नाही? मुलांनो, तुम्ही शाळेसाठी काय देणार आणि घरासाठी काय देणार हे तुम्ही तुमच्या मनाने विचार करून लिहायचंय. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतो. विचार करा आणि लिहा. शेतासाठी. शेतासाठी काय देता येईल बरं? खत आणि पाणी, म्हणजे शेत खूप पिकल. आता तुम्ही आईसाठी आणि बाबांसाठी काय देणार हे तुम्ही विचार करून लिहायचंय. तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून 5-6 ओळी लिहा. मुलांनो, तुम्ही असं समजायचंय की तुम्ही पक्षी झालाय आणि मग पक्षी झाल्यावर तुम्ही काय काय मज्जा करणार, काय काय करावंसं तुम्हाला वाटणार हे तुम्ही दुरेगी वहीमध्ये छान अक्षरात 5-6 ओळीमध्ये लिहायचंय. पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.